नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यामधला फरक, स्वरूप वगैरे आपण संपूर्ण पाहिलेला आहे। त्याचबरोबर आजचा आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहे। नवीन विषय म्हणजे तो पहिलेपासूनच अभ्यासात आलेला आहोत आपण, परंतु काही संकल्पना आपल्या अजूनही क्लिअर होत नाही। तर त्या कोणत्या संकल्पना आहेत, तर त्या कशा पद्धतीने मांडल्या जातात किंवा अर्थशास्त्रामध्ये किंवा स्पर्धा परीक्षा असतील त्याच्यामध्ये कशा पद्धतीने याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात त्याला आपण घेणार आहोत। विषय आहे आपला आजचा राष्ट्रीय उत्पन्न। राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे ती तुमची 11वी पासून ते तुमचं TY पर्यंतचा सिलेबस त्याच्यामध्ये पण तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना दिसून येईल। त्याचबरोबर जे स्पर्धा परीक्षा आपण देतो, मग ती नेट सेटची असो, त्याचबरोबर सरळ सेवा भरती असो, पोस्ट कोणत्याही तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये याच्यावरती राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेवर आधारित तुम्हाला प्रश्न मिळतील, म्हणजे मिळतील 110% मिळतील। आलं लक्षात? तर आपण ही संकल्पना आज समजून घेणार आहोत की काय आहे राष्ट्रीय उत्पन्न। आलं लक्षात? आता सुरुवातीला उत्पन्न समजलं म्हणजे मग राष्ट्रीय उत्पन्न समजू। आलं लक्षात? पहिले उत्पन्न समजून घेऊ म्हणजे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समजेल। उत्पन्न काय असतं? उत्पन्न म्हणजे असतं वेतन किंवा त्याला म्हटलं जातं पगार, आणि जी आठवड्याला मिळतं किंवा एका दिवसाची मिळते ती असते तुमची मजुरी। काय असते? मजुरी असते। आलं लक्षात? आता हे झालं फक्त उत्पन्नाविषयीची संकल्पना मी क्लिअर केली की उत्पन्न कशाला म्हणायचं। उत्पन्न म्हणजे काय असतं? वेतन। महिन्या काठीला जो मिळतो त्याला म्हटलं जातं वेतन किंवा त्याला म्हटलं जातं पगार। जी आठवड्याला मिळते किंवा एका दिवसाला मिळते तिला म्हटलं जातं मजुरी। आलं लक्षात तुम्हाला? उत्पन्न ही संकल्पना समजली। आता आपल्याला काय बघायचंय? राष्ट्रीय उत्पन्न बघायचंय। काय बघायचंय? राष्ट्रीय उत्पन्न बघायचंय। आलं लक्षात? तर पहा, लेक्चर सुरू व्हायच्या अगोदर मी सर्व मित्रमैत्रिणींना सांगितलं की तुम्हाला लेक्चर संपूर्ण बघायचे। लेक्चर संपूर्ण पहा, मध्ये स्किप करू नका, कारण जर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला काही गोष्टी समजणार नाही, तुमची संकल्पना क्लिअर होणार नाही। म्हणून तुम्ही संपूर्ण लेक्चर पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण आपल्या संकल्पना क्लिअर होणार। आलं लक्षात? लेक्चर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा घेता येईल यासाठी। आलं लक्षात? आणि जर काही समजलं नाही तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून तेही मला सांगा की मॅडम आम्हाला एखादी संकल्पना समजलेली नाही आहे, तर तेव्हा ती तुमची नेक्स्ट लेक्चरमध्ये तीही क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेन। आलं लक्षात? तर चला तर वळूया आपण आपल्या आजच्या लेक्चर्सकडे। राष्ट्रीय उत्पन्न। राष्ट्रीय उत्पन्न काय असतं? तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एखादा कोणताही देश असो त्याच्या विकासाचा जो आरसा म्हणतो आपण, विकासाचा जो आरसा असतो तो असतो तुमचा राष्ट्रीय उत्पन्न। म्हणजेच काय? तर एखादा देश किती विकसित आहे किंवा कोणत्या विकासाच्या मार्गावर सुरू आहे। आता आपण म्हणतो अमेरिका हा देश विकसित आहे, इंग्लंड हा देश विकसित आहे, भारत हा देश विकसनशील आहे। हे कशावरून ठरवलं जातं? तर हे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजतं। कशावरून समजतं? राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजतं की तो देश किती विकसित आहे। आलं लक्षात? त्याचबरोबर आपल्याला कसं समजतं? समजा एखादा देश कोणत्या दराने, म्हणजे त्याचा विकास कोणत्या दराने होत आहे, त्याचा दर पण आपल्याला ठरवतं। वृद्धी कोणत्या दराने होत आहे हे सुद्धा आपल्याला कशावरून समजतं? हे सुद्धा आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नावरून समजत असतं। आलं लक्षात तुम्हाला? तर बघा, भारतामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो आहोत? भारताचा। तर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कोणी मांडली किंवा कोण त्या संकल्पनेचा संपूर्ण अभ्यास करतो किंवा आपल्यासमोर ते प्रदर्शित करतो? तर ते आहे आपल्या भारतामध्ये ती मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना आहे। काय आहे? मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना। तिला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन। काय म्हटलं जातं? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, CSO। ही जी संघटना आहे किंवा ही जी संस्था आहे ती काय करते? तर आपल्या पूर्ण भारताचं काय करते? राष्ट्रीय उत्पन्नाची ही संकल्पना ती प्रदर्शित करते किंवा ती आकडेमोड पूर्ण काढून ठेवत असते। आलं लक्षात तुम्हाला? पूर्ण वर्षभरामध्ये जी संपूर्ण आकडेवारी आहे ती काढून ठेवत असते। आलं लक्षात? कोणती असते संस्था? ती सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन। तिला म्हटलं जातं मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना। आलं लक्षात तुम्हाला? अशा प्रकारची ती आहे। तर बघा, या संघटनेचे काम काय आहे? तर तिने कशा प्रकारची राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना बनवलेली आहे। कशाला म्हणणार आपण आता राष्ट्रीय उत्पन्न? आलं लक्षात? आपल्याला तर हे तर समजलं की राष्ट्रीय उत्पन्न का महत्वाचं आहे। का? तर ते अर्थव्यवस्थेचा आरसा आहे। प्रत्येक अर्थव्यवस्थेचा आरसा म्हणजेच काय? की ही अर्थव्यवस्था विकसित आहे का विकसनशील आहे
हे कशावरून ठरवता येतं तर ते राष्ट्रीय उत्पन्नावरून. पूर्ण भारताचं काय करते, राष्ट्रीय उत्पन्नाची ही संकल्पना ती प्रदर्शित करते किंवा ती आकडेमोड पूर्ण काढून ठेवत असते. आलं लक्षात तुम्हाला? पूर्ण वर्षभरामधले जे संपूर्ण आकडेवारी आहे ती काढून ठेवत असते. आलं लक्षात? कोणती असते संस्था ती? सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. तिला म्हटलं जातं मध्यवर्ती सांख्यिकीय संघटना. आलं लक्षात तुम्हाला? अशा प्रकारची ती आहे. तर बघा या संघटनेचे काम काय आहे तर तिने कशा प्रकारची राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना बनवलेली आहे. कशाला म्हणणार आपण आता राष्ट्रीय उत्पन्न? लक्षात आपल्याला तर हे तर समजलं की राष्ट्रीय उत्पन्न का महत्वाचं आहे. का तर ते अर्थव्यवस्थेचा आरसा आहे. प्रत्येक अर्थव्यवस्थेचा आरसा म्हणजेच काय की ही अर्थव्यवस्था विकसित आहे का विकसनशील आहे हे कशावरून ठरवता येतं तर ते राष्ट्रीय उत्पन्नावरून ठरवता येतं. एखाद्या देशाचा विकास कितीपर्यंत झाला आहे, वृद्धी कितीपर्यंत झाली आहे हे कशावरून समजतं तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजत असतं. आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना किंवा संकल्पना जी आहे किंवा ती पूर्ण प्रदर्शित करण्याचं कार्य, ते आकडेमोडी करण्याचं कार्य कोणी केलेलं आहे तर सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन CSO या संघटनेद्वारे ते करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात तुम्हाला? इथपर्यंत लक्षात राहील? काय अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच मला सांगा. चला तर मग आता आपण पुढे वळूया. आता आपल्याला बघायचं काय तर राष्ट्रीय उत्पन्न, त्याचा अर्थ व व्याख्या बघायचं. काय बघायचं आहे? अर्थ व व्याख्या. आता सर्वसामान्य पद्धतीने आपण त्याचा अर्थ कसा घेणार की राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीमध्ये, काय सांगते नीट लक्षात ठेवा, एका वर्षाच्या कालावधीमध्ये, एक वर्ष म्हणजे कोणता? आर्थिक वर्ष. लक्षात आपल्या भारताचं आर्थिक वर्ष कोणतं आहे? आपल्या भारताचं आर्थिक वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं काय आहे? आर्थिक वर्ष. याला आर्थिक वर्ष असं म्हणतात. आर्थिक वर्ष हे आर्थिक वर्ष असं असतं की या वर्षामध्ये म्हणजे हा जो कालखंड आहे हा 1 एप्रिल ते 31 मार्च. आता तुम्ही म्हणणार मॅडम मार्च तर पहिला महिना येतो, एप्रिल तर नंतर येतो, हे मलाही समजतं, परंतु आपला आर्थिक वर्ष कसं साजरं केलं जातं? हा 1 एप्रिल जो आहे तो कोणता आहे? 2025 1 एप्रिल. आलं लक्षात? आणि हा 31 मार्च जो आहे तो 2026. समजलं आता? 1 एप्रिल का लिहिलं आणि 31 मार्च का लिहिलं ते? तर बघा 1 एप्रिल 2025चा 1 एप्रिल लक्षात, 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंतचा हे एक आर्थिक वर्ष. याला आर्थिक कालखंड म्हटलं जातं. आलं लक्षात? हा कालखंड अशासाठी म्हटला जातो, याच्या अगोदर एक अंदाजपत्रक संसदेमध्ये जाहीर केलं जातं. अंदाजपत्रक म्हणजे काय असतं की अंदाज वर्तवला जात असतो. तर आपण अंदाजपत्रक किंवा बजेटवरती आपण एक स्पेशल लेक्चर घेणार आहोत. आलं लक्षात? आपण त्याच्यावरती स्पेशल लेक्चर घेणार आहोत. त्याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती आपण पुढच्या लेक्चर्समध्ये घेऊ. पण आता सध्या आपला काय विषय आहे तर आर्थिक वर्ष. बरोबर? आर्थिक वर्ष काय आहे? 1 एप्रिल ते 31 मार्च. समजलं तुम्हाला त्याचा कालखंड? तर ह्या एका वर्षाच्या कालखंडामध्ये किती एखादा देश म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण भारत देश घेऊ. कोणता देश घेऊ? आपला भारत देश घेऊ. भारतामध्ये एका वर्षाच्या कालखंडामध्ये किती वस्तू व सेवा उत्पादित झाल्या? वस्तू व सेवा उत्पादित झाल्या कोणत्या कालखंडामध्ये? ह्या कालखंडामध्ये किती वस्तू व सेवा उत्पादित झाल्या? ज्या वस्तू उत्पादित झाल्या किंवा ज्या सेवा उपलब्ध झाल्या त्यांची संपूर्ण गोळाबेरीज, जी गोळाबेरीज केली जाते त्याचे बाजारभावानुसार आलेलं मूल्य, म्हणजे एका वर्षाच्या कालखंडामध्ये किती वस्तू उत्पादित झाल्या किंवा किती सेवा निर्माण झाल्या यांची जी बाजारभावानुसार जे मूल्य आलेलं आहे त्या मूल्यांची काय केली जाते? गोळाबेरीज केली जाते. काय केली जाते? संपूर्ण याची किती वस्तू निर्माण केल्या त्याची काय केली जाते? गोळाबेरीज. याची सेवांची सुद्धा गोळाबेरीज. ही जी बेरीज असते ते म्हणजे तुमचं काय असतं? एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांचं संपूर्ण आपल्याला मूल्य मिळाल्यानंतर ते तुमचं राष्ट्रीय उत्पन्न मिळत असतं. आलं लक्षात तुम्हाला? इथपर्यंत संकल्पना क्लिअर झाली? तुम्हाला सर्वसामान्य व्याख्या कळाली कशी आहे ती? एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवा, एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवा
पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय बघणार आहोत. आता आपल्याला बघायचं आहे, आपण इथपर्यंत तर पाहिलं की राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं, राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं ही संकल्पना आपली क्लिअर झालेली आहे. त्याचबरोबर भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना जी आहे ती सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन या संस्थेच्या अंतर्गत या संघटनेच्या अंतर्गत ती संकल्पना आकडेमोड करण्यात येत असते. लक्षात इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्याचबरोबर 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं आर्थिक वर्ष आहे. या आर्थिक वर्षाच्या कालखंडामध्ये याची मोजणी ही केली जात असते. आलं लक्षात, हे आपण पाहिलं. आता आपल्याला काय बघायचं आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या बघूया किंवा आपण त्याचा सर्वसामान्य अर्थ बघू की राष्ट्रीय उत्पन्न नक्की कशाला म्हणायचं. आलं लक्षात, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय. राष्ट्रीय उत्पन्न एका आर्थिक वर्षामध्ये, काय सांगते, एका आर्थिक वर्षामध्ये, आर्थिक वर्ष म्हणजे मग हे 1 एप्रिल ते 31 मार्च, एका आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण वस्तू व सेवा, ज्या कोणत्याही वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते, वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते, त्या निर्मितीनंतर त्याचं आलेलं बाजारभावातलं मूल्य, ज्या वस्तू आणि सेवा देशात आणि विदेशामध्ये. आता तुम्ही म्हणणार देशातल्या देशात, आपण भारताचं बघतो मग विदेशातलं का, तर विदेशामधले सुद्धा आपल्या भारतीय कंपनी जी असतील त्यांचं प्रोडक्शन सांगते. विदेशामध्ये एखादी आपली भारतीय कंपनी जर असेल तिकडे तर त्या कंपनीमधलं आपलं प्रोडक्शन सांगते. आलं लक्षात तुम्हाला. तर देशात आणि विदेशात एका वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा या उत्पादित होत असतात त्या वस्तू व सेवांचं बाजारभावाने आलेलं मूल्य. आलं लक्षात, बाजारामध्ये ती वस्तू कितीला विकली गेली त्याच्यानंतर त्यांचं टोटल पूर्ण मूल्य, एकूण सगळं मूल्य जे काढलं जातं ते मूल्य असतं तुमचं काय, बाजारभावाने आलेलं मूल्य असतं. आलं लक्षात तुम्हाला. पहा मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वसामान्य व्याख्या तुम्हाला सांगून देते की राष्ट्रीय उत्पन्न नक्की कशाला म्हणायचं. पहा, एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा, मग त्या देशातल्या असो किंवा विदेशामध्ये उत्पादित झालेल्या सेवा किंवा वस्तू असो त्यांचे बाजारभावाने आलेले मूल्य म्हणजे काय असतं, राष्ट्रीय उत्पन्न असतं. म्हणजे काय असतं, राष्ट्रीय उत्पन्न असतं. आलं लक्षात तुम्हाला. ही एक व्याख्या आहे. त्याच्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे डॉक्टर मार्शल यांनी दिली. कोणी केलेली आहे, डॉक्टर मार्शल यांची व्याख्या आहे. आता डॉक्टर मार्शल यांनी काय व्याख्या केलेली आहे, तर त्यांनी काय व्याख्या केली, एका आर्थिक वर्षामध्ये काय सांगितलं त्यांनी, एका आर्थिक वर्षामध्ये भांडवली साधनांच्या सहाय्याने किंवा श्रमिकांच्या सहाय्याने, श्रम किंवा भांडवल किंवा नैसर्गिक साधन संपत्तीच्या सहाय्याने ज्या वस्तू व सेवांची निर्मिती केली जाते, मग त्या मूर्त स्वरूपातल्या वस्तू असो किंवा अमूर्त स्वरूपातल्या वस्तू असो, ज्या वस्तू व सेवांची मूर्त किंवा अमूर्त स्वरूपाच्या जी निर्माण केले जातात एका वर्षाच्या कालखंडामध्ये ते त्यांचं बाजारभावाने आलेलं मूल्य म्हणजेच काय असतं, राष्ट्रीय उत्पन्न असतं. आलं लक्षात तुम्हाला. डॉक्टर मार्शल यांनी काय सांगितलं, त्यांना पण सांगायचं तेच आहे की एका आर्थिक वर्षामध्ये ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात मग कोणाच्या सहाय्याने, तर श्रमिकांच्या सहाय्याने. कशाच्या सहाय्याने, श्रमिकांच्या सहाय्याने. आपला भारत देश कसा आहे, श्रमप्रधान देश आहे, बरोबर ना. मग श्रमिकांच्या सहाय्याने एका वर्षामध्ये किती वस्तूंचं उत्पादन झालं, बरोबर की नाही. त्याचबरोबर श्रमिक झालं भांडवल. भांडवल म्हणजे काय असतं, तर भांडवल म्हणजेच काय, आपण जे यंत्रसामग्री वापरून आपण ज्या प्रमाणात वस्तूंचं उत्पादन घेतो त्यांची गोष्ट. इथं आपण काय केलंय, श्रमिकांच्या सहाय्याने. म्हणजे श्रमिक प्रत्येक कामाच्या ठिकाणी आता तुम्ही बघताय श्रमिकच वापरतो आपण, बरोबर. मग ती शेती असो, उद्योगधंदे असो, प्रत्येक ठिकाणी आपण श्रमिकांचा वापर आहेच, बरोबर की. श्रमिकांच्या सहाय्याने कोणत्या वस्तूचं उत्पादन घेतलं जातं, भांडवल म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या उद्योगांमध्ये यंत्रसामग्री वापरून मोठमोठे उद्योग जे आहेत त्यांच्यामध्ये आपण काय करतो, भांडवली साधनांचा वापर करतो, बरोबर की नाही. त्याचबरोबर श्रमिक भांडवल आणि एक अजून एक आहे श्रमिक भांडवल, एक आहे श्रमिक भांडवल. श्रमिकांच्या सहाय्याने, भांडवलाच्या सहाय्याने अजून एक काय आहे ते, ठीक आहे. मी ते अजून एक तुम्हाला आठवून तुम्हाला सांगते की कसं आहे ते, की श्रमिकांच्या सहाय्याने, भांडवलाच्या सहाय्याने कशा प्रकारे वस्तूंचं उत्पादन केलं, किती प्रकारचं उत्पादन घेतलं जातं त्याचं सुद्धा याच्यामध्ये काय केलेलं आहे, मेन्शन केलं. की राष्ट्रीय उत्पन्नाचं आपण जी व्याख्या बघत आहे डॉक्टर मार्शल यांनी काय सांगितलेले की एका वर्षाच्या कालखंडामध्ये श्रमिकांच्या सहाय्याने आणि भांडवली वस्तूंच्या सहाय्याने, आणि तिसरं आहे नैसर्गिक साधन संपत्ती. तिसरं काय आहे, नैसर्गिक साधन संपत्ती.
नैसर्गिक साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती या तीन यांच्या माध्यमातून आता साधन सामग्रीचा कच्चा माल म्हणून आपण काय करत असतो, वापर करत असतो. म्हणजेच काय, तर श्रमिकांच्या सहाय्याने घेतलेलं उत्पादन, त्याचबरोबर भांडवली वस्तूंच्या सहाय्याने म्हणजे भांडवली साधन सामग्रीचा वापर करून घेतलेलं उत्पादन, त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून घेतलेलं उत्पादन, या सर्व उत्पादनांचा संपूर्ण काय केलं तर मूर्त स्वरूपाच्या किती वस्तू आहेत आणि अमूर्त स्वरूपाच्या वस्तू किती आहेत या सगळ्यांची काय केली जाते, गोळाबेरीज केली जाते. काय केली जाते, गोळाबेरीज केली जाते. ही गोळाबेरीज म्हणजे काय असतं, तुमचं राष्ट्रीय उत्पन्न असतं. आला लक्षात, संकल्पना क्लिअर झाली. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे कशाला म्हणतात ते समजलं तुम्हाला. पुन्हा इथे रिव्हिजन लेक्चर्स म्हणून करून घेऊ आपण, राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं. आला लक्षात, तर बघा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर पहिलं उत्पन्न म्हणून सांगते. उत्पन्न म्हणजे काय असतं, वेतन किंवा पगार असतो किंवा त्याला म्हटलं तर मजुरी. आलं लक्षात. पुढे राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, एका वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या वस्तू आणि सेवा उत्पादित होतात, एका वर्षाच्या कालखंडामध्ये आर्थिक कालखंडामध्ये, आर्थिक कालखंड कोणता आहे आपला, 1 एप्रिल ते 31 मार्च हा आपला काय आहे, आर्थिक कालखंड आहे. या एका आर्थिक वर्षाच्या कालखंडामध्ये किती वस्तू व सेवा उत्पादित होतात, बरोबर की. त्याचबरोबर यांनी डॉक्टर मार्शल यांनी केलेली व्याख्या काय होती, श्रमिक, भांडवल आणि नैसर्गिक साधन या तिघांच्या सहाय्याने किती प्रमाणात वस्तू आणि सेवा मूर्त किंवा अमूर्त स्वरूपाच्या निर्माण होतात यांची जी गोळाबेरीज आहे ते म्हणजे तुमचं राष्ट्रीय उत्पन्न आहे. आलं लक्षात. आता आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धती बघायच्या आहेत. आपण आजच्या लेक्चर्समध्ये राष्ट्रीय उत्पन्न आणि अर्थ किंवा त्याच्या व्याख्या बघितलेल्या आहेत किंवा भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना कोण मांडतं तेही आपण बघितलं की सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन या संघटनेमार्फत किंवा या संस्थेमार्फत काय केलेलं आहे की ही संस्था आहे ती काय करते, राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना मांडत असते. याच्यावरून आपल्याला समजतं की एखाद्या देशाचा विकास किती प्रमाणात झालेला आहे किंवा विकासाचा दर काय आहे. आपण म्हणतो अमेरिका देश विकसित आहे, इंग्लंड देश विकसित आहे, तर त्यांच्या देशांचं राष्ट्रीय उत्पन्न सुद्धा ते त्यांच्या इथल्या एखाद्या संघटनेमार्फत ते मोजलं जात आहे. जसं आपल्याकडे जी सेंट्रल स्टॅटिस्टिक्स कंपनी आहे किंवा संघटना आहे त्या संघटनेमार्फत ते काय केलं जातं, मोजलं जातं. तसंच त्यांच्या देशामध्ये सुद्धा ते काय करतात, पूर्ण काउंटिंग करून म्हणजे एखादा चार्ट तयार करून ते पण प्रदर्शित करत असतात. आलं लक्षात. याच्यावरून आपल्याला काय समजतं की आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास झालाय का नाही, कोणत्या घटकाचा विकास झालेला आहे, कोणतं क्षेत्र मागे आहे, औद्योगिक क्षेत्र मागे आहे, कृषी क्षेत्र मागे आहे की अजून कोणतं क्षेत्र मागे आहे, या क्षेत्राविषयीची संपूर्ण कल्पना आपल्याला त्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून येत असते. आलं लक्षात. म्हणजे शासनाला समजतं की आपल्याला कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता विकास करायचा आहे, देशाला विकसित देशांच्या रांगेत जर बसवायचं असेल तर प्रत्येक क्षेत्राचा विकास होणं गरजेचं आहे. प्राथमिक क्षेत्राचे जे उद्योगधंदे त्यांचाही विकास होणं गरजेचं आहे, द्वितीय क्षेत्रामध्ये जे उद्योगधंदे आहेत त्यांचाही विकास होणं गरजेचं आहे, तृतीय क्षेत्रामध्ये जेही उद्योगधंदे आहेत त्यांचाही विकास होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आलं लक्षात तुम्हाला. इथपर्यंत समजलं. आता बघा पुढचं आहे आपलं राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धती. हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या पद्धती म्हणजेच काय, मोजण्याच्या पद्धती आपण बघणार आहोत. याच्यामध्ये मला एवढंच माहिती की आजच्या लेक्चर्समध्ये आपण फक्त एवढंच बघितलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्न, त्याचा अर्थ आणि व्याख्या. हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही पद्धती, तीन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचा मोजमाप केलं जात असतं. उत्पन्नाचं मोजमाप हे 3 पद्धतीने केलं असतं. त्या 3 पद्धतींचं फक्त आज आपण नावं सांगून देते मी, नंतर नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचं संपूर्ण ट्रान्सलेट करून घेणार आहोत.